इंग्लिश पॅसेजबद्दल प्रश्न होता, की इंग्लिश टफ जाता है. सो काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. ऑलरेडी मी कधी ना कधी याच्या आधी तुम्हाला सांगितल्या आहेत. पण जरी तुम्हाला त्या माहिती नसतील, तर पुन्हा एकदा मी सांगतो, की इंग्लिशसाठी तुम्हाला बघा आत्तापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. ठीक आहे. ज्यांना असं वाटतं, की माझं इंग्लिश टफ आहे, मला इंग्लिश टफ जात आहे, इंग्लिश पॅसेजेस टफ जात आहेत, त्यांनी आतापासून सुरुवात करायची आहे. त्यासोबत ज्यांना असं वाटतंय, की मला बऱ्यापैकी इंग्लिश येतं, माझं इंग्लिश चांगलं आहे आणि मला इंग्लिशमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. तरीसुद्धा त्यांनी इंग्लिशला हलक्यामध्ये घ्यायचं नाहीये. जे यू-पी-एस-सीचे मुलं आहेत, त्यांच्यासाठी पण ही सूचना आहे, की तुम्ही जर इंग्लिशला हलक्यात घेतलं, तर मेन्समध्ये इंग्लिश कंपल्सरी पेपर असतो. त्यामध्ये बरेच मुलं फेल झाल्याचे उदाहरणं आहेत. म्हणजे नुसतंच फ्रेशरच नाही, तर जे अधिकारी झालेले आहेत, आय-आर-एस किंवा आय-पी-एस, त्यांनी त्यांचा रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी जेव्हा पुन्हा एक्झाम दिली, तेव्हा त्यांचा इंग्लिश कंपल्सरी पेपरमध्ये ते फेल झाले. इव्हन एम-ए इंग्लिश एम-ए इंग्लिश ऑनर्स ही डिग्री घेतलेले विद्यार्थी सुद्धा ज्यांनी इंग्लिश लिटरेचर हा ऑप्शनल त्यांनी एक्झाममध्ये घेतला होता, यू-पी-एस-सी एक्झाममध्ये, ते सुद्धा इंग्लिश कंपल्सरी पेपरमध्ये फेल झालेले आहेत. ठीक आहे. याचं एक मात्र कारण काय, की त्यांनी इंग्लिशला हलक्यामध्ये घेतलंय. ज्या गोष्टी आपल्याला येतात त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते गेले आणि त्याच्यामध्ये ते फेल झाले. त्यासोबत एम-पी-एस-सी, एम-पी-एस-सी मेन्स या एक्झाममध्ये जे लोकं इंग्लिशला हलक्यामध्ये घेतात, त्यांना बघा, एक पेपर असतो तुमचा ऑब्जेक्टिव्ह आणि एक असतो तुमचा सब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला एम-सी-क्यू विचारले जातात. त्यानंतर सब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये निबंध लिहावा लागतो, ट्रान्सलेशन करावं लागतं अँड सो ऑन. पण हा एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्कोरिंग आहे. ठीक आहे. जर तुम्हाला तुमची सीट पक्की करायची असेल, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोर करावा लागेल. जास्त करून ज्या मुलांना इंग्लिश टफ वाटतं, त्यांना असं वाटतं, की आपण इंग्लिशचा अभ्यास काही एवढा करायचा नाही. आपण जो काय आहे तो स्कोअर मराठीमधून काढून टाकू. मराठीमध्ये जास्तीत जास्त आपण स्कोअर करू आणि इंग्लिशमध्ये कमी स्कोअर आला तरी चालेल. पण अशी चूक करू नका. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो आणि बऱ्याच मुलांचं नुकसान याच्या आधी पण झालेलं आहे. सो कुठलाच विषय मराठी असो का इंग्लिश असो, तो हलक्यात घेण्यालायक नाहीये. तुम्हाला आतापासून त्याची तयारी करावी लागणार आहे. हां, ठीक आहे. इंग्लिश येत नाही, पण मराठी खूप चांगलं येतं. असं काही लोकं असतील, की ज्यांना वाटतं, की माझं मराठी खूप चांगलं आहे. ठीक आहे. इंग्लिश मला येत नाही. तर मी फक्त इंग्लिशवर फोकस करेल. मी मराठीवर करणार नाही. तर ही सुद्धा चूक तुम्ही करू नका. ठीक आहे. तुमचं जर शुद्ध लेखनाची जर टेस्ट घेतली आत्ता, जर शुद्ध लेखनाची सरप्राईज टेस्ट घेतली, तर मी तुम्हाला सांगू शकतो, की 99% मुलं त्याच्यामध्ये फेल होऊ शकतात. हा माझा दावा आहे. ठीक आहे. ज्यांना असं वाटतं, की माझं मराठी खूप चांगलं आहे. मला 10वीत इतके चांगले मार्क्स मिळाले होते, 12वीत इतके चांगले मार्क्स मिळाले होते. पण आता जर तुमची शुद्ध लेखनाची टेस्ट घेतली, ठीक आहे, तर 99% मुलं फेल होतील. इव्हन ज्यांचा इंग्लिश विषय आहे, की त्यांचं पूर्ण इंग्लिशमध्ये शिक्षण झालेलं आहे पहिल्यापासून. इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यांची जर शुद्ध लेखनाची टेस्ट घेतली, तर त्यातले सुद्धा 99% मुलं फेल होतील. हा अनुभव आहे. ठीक आहे. सो कुठलाच विषय तुम्ही हलक्यात घेऊ नका. मराठी असो का इंग्लिश असो, तुम्हाला त्याचं आत्तापासून थोडं तुम्हाला ते डेव्हलप करावं लागेल. ठीक आहे. मराठीचं मी तर कधीतरी नंतर सांगेल तुम्हाला. बट फॉर इंग्लिश काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्हा प्रत्येकाला. तुमचं इंग्लिशचं ज्ञान कोणत्याही लेव्हलला असेल, पण या एक्झाम्स जर तुम्हाला क्लिअर करायच्या असतील, तर तुम्हाला ते तेवढं लेव्हलपर्यंत तुमचं अजून इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. मग त्यासाठी काय, एक सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर तुम्ही वाचायचे. इंग्लिश न्यूजपेपर.
ठीक आहे. इंग्लिश न्यूजपेपर जर तुम्ही वाचलेत, तर तुमचे दोन्ही कामं होतील. तुमचं जनरल स्टडीज पण स्ट्राँग होईल आणि दुसरं म्हणजे तुमचं इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मदत होईल. हा पहिला फायदा. त्यानंतर तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची इम्प्रूव्ह करायची आहे. तुमचा शब्दसंचय तुम्हाला तुमचा वाढवायचा आहे. ठीक आहे. मग रोज तुम्ही काय करायचं डेली बेसिसवर डेली 10 शब्द, 10 वर्ड्स, 10 डिफिकल्ट वर्ड्स. तुम्हाला जो शब्द डिफिकल्ट वाटतो, तो तुम्ही असे 10 शब्द तुम्ही त्याची यादी करायची. ठीक आहे. आता ज्यांचं इंग्लिश खूपच बेसिक आहे, ज्यांचं इंग्लिश खूपच कच्चं आहे, त्यांचे 10 शब्द वेगळे असतील. ज्यांचं इंग्लिश थोडंसं मॉडरेट लेव्हलला आहे, थोडंसं चांगलं आहे, त्यांच्या 10 कठीण शब्दांची यादी वेगळी असेल. ठीक आहे. ज्यांचं इंग्लिश खूपच फर्स्ट क्लास असेल, एकदम फ्लुएंट असेल, तरी सुद्धा त्यांना बरेच शब्द हे नवीन वाचायला मिळणार आहेत. ठीक आहे. सो आपापल्या इंग्लिशचं अंडरस्टँडिंग किती आहे, त्यानुसार तुम्हाला तुमचं जे डिफिकल्ट वर्ड्सची जी लिस्ट असेल, ती वेगळी असेल. ओके. सो तुम्ही एव्हरी डे 10 वर्ड्सची लिस्ट करायची आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं, की तुम्ही काय करायचं, प्रत्येक वर्डची समजा तुम्ही 10 वर्ड्सची लिस्ट तयार केलेली आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सो ऑन 10 पर्यंत. तुम्ही असे 10 वर्ड्स तुम्ही काढले डेली. तुम्हाला प्रत्येक वर्डचं सिनॉनिम प्रत्येक वर्डचं सिनॉनिम तुम्हाला लिहावं लागेल. सिनॉनिमचा अर्थ काय सांगा बरं? व्हॉट इज सिनॉनिम? कमेंट करून सांगा व्हॉट इज सिनॉनिम? सिमिलर मीनिंग. अच्छा, व्हेरी गुड. समानार्थी शब्द. व्हेरी गुड सौरभ. समानार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम. ठीक आहे. त्यानंतर अँटोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. असा प्रत्येक शब्दाचं समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला काढायचं आहे. व्हेरी गुड महेश्वरी. सो याचा अर्थ काय? तुमचे डेली 30 वर्ड्स होणार आहेत. एव्हरीडे 30 वर्ड्स. मग डेली तुम्ही काय करायचं? रात्री झोपायच्या आधी जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार, तेव्हा एक 10 मिनिटं याला द्यायचे. 10 मिनिट्स टू 15 मिनिट्स याला तुम्ही द्यायचे आणि याचं रिव्हिजन करायचं. ठीक आहे. मग एव्हरीडे 30 वर्ड्स. दुसऱ्या दिवशी काय करायचं तुम्ही? कालचे 30 वर्ड्स आणि आजचे 30 वर्ड्स. टोटल 60 वर्ड्स होतील. तिसऱ्या दिवशी 90 वर्ड्स होतील. असं डेली तुम्ही काय करायचं, कालपर्यंतचे जे आपण शब्द वाचले, त्याच्यावर एक रीडिंग मारायची आणि आजचे जे नवीन 30 शब्द आहेत, ते ॲड करायचे. मग या पद्धतीने जर तुम्ही गेला, तर 30 त्रिक 90 एका महिन्यामध्ये तुमचे 900 शब्द 900 शब्दांचा शब्दसंच तुमचा वाढेल एका महिन्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही जर ही प्रॅक्टिस 6 महिने जर केली, जे की तुम्हाला चान्स आहे आता, भरपूर चान्स आहे. अजून वर्षभर काही एक्झाम होणार नाहीयेत. सो तुम्ही 6 वर्ष म्हणजे काय म्हणतात त्याला, रोज एक 15 ते 20 मिनिटं तरी तुम्ही देऊ शकता या एक्सरसाइजला. सो जर तुम्ही हे 6 महिने जर केलं, तर जवळ-जवळ 5400 शब्दांचं खूप चांगला शब्दसंचय तुमचा होणार आहे. हे 5400 शब्द म्हणजे तुमचं जे इंग्लिशचं नॉलेज आहे त्याला एकदम वेगळ्याच लेव्हलला नेऊन ठेवतील तुम्हाला. तुम्ही कधी स्वतःवर म्हणजे तुम्ही स्वतः कधी अंदाज पण नसेल लावला, की माझं इंग्लिश इतकं इम्प्रूव्ह होऊ शकतं या छोट्याशा एक्सरसाइजमुळे. कारण की साधी-साधी शब्द असतात, ज्यांचे तुम्हाला अर्थ माहिती नसतात. त्याच्यामुळे गोंधळ होतो. स्पेलिंगमुळे गोंधळ होतो. ठीक आहे. मला एक सांगा, या दोघांमध्ये काय फरक आहे सांगा बरं? या 2 शब्दांमध्ये? माईक ओपन करून पण सांगू शकता किंवा पटापट जे काही क्विक असेल तुम्ही एक-एक करून सांगू शकता. हॅलो. हां, सांगा. प्राजोदिका सांगा. डेअरी म्हणजे जिथं प्रोडक्ट बनवतात ना मिल्क, हां, त्याला डेअरी म्हणतात. हां. आणि डायरी म्हणजे आपण रोजचं जे कंटिन्यू लिहितो ना, हां, त्याला हां. डायरी म्हणतात. मग लिहायची डायरी आणि दुधाची डेअरी मग कोणतं आहे? पहिलं कोणतं आहे? दुसरं कोणतं आहे?
पहिलं जे आहे ना हम्म. ते दुधाची डेअरी आहे बरं बरं आणि दुसरं जे आहे ना ती हा लिहिण्याची डायरी. बरं बरं ठीक आहे. अजून कोणी? अजून कोणी? अजून कोणी सांगू शकतं? प्राजूचं बरोबर आहे का हे तरी सांगा. अच्छा ओके. विवेकचं म्हणणं आहे शी इज राईट. ओके. विवेकचं म्हणणं आहे शी इज राईट. ओके. विशालचं ओके ओके. कुणालचं म्हणणं आहे नो शी इज नॉट राईट. ओके. मग कुणाल काय योग्य आहे सांगा. पहिलं डेअरी आहे सर आणि दुसरं डायरी आहे. हा ना बरोबर. मग त्यांनी पहिलं डायरी आहे आणि दुसरं डेअरी आहे. अच्छा पहिलं डायरी आहे आणि दुसरं डेअरी आहे. हा ओके ठीक ओके. बरं एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू कुणालनी मांडला आहे. कुणालचं बरोबर आहे असं किती लोकांना वाटतं? सौरभचं म्हणणं आहे कुणाल बरोबर आहे. ओके. किती लोकांना वाटतं की कुणालचं बरोबर आहे आणि प्राजूचं बरोबर नाहीये? मोनिकाला वाटतं. मोनाली क्षीरसागर जॉईन झालेला आहेत. मोनाली सांगा कोणता बरोबर आहे? मोनाली क्षीरसागर आत्ता जॉईन झालेला आहेत. डेअरी पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय फरक आहे सांगा. अच्छा आता कोणी माईक ओपन केला? अच्छा मोनालीचं म्हणणं आहे प्राजूचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. ओके. सो याच्यात काय गोंधळ होतो मी तुम्हाला सांगतो. बघा हे अच्छा ही पहिली जी आहे ती दुधाची डेअरी आहे. ठीक आहे. आणि दुसरी जी आहे ती लिहायची डायरी आहे. ठीक आहे. MPSC इंटरव्ह्यू 2014 ची गोष्ट आहे. आम्ही म्हणजे मी पुण्याला असताना सक्सेस अकॅडमीमध्ये आम्ही मॉक इंटरव्ह्यू ठेवले होते आणि तिथे MPSCचे कॅन्डिडेट जे काही आहेत जे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड आहेत त्या सगळ्यांना बोलवलं होतं आम्ही आणि आमचं एक पॅनल होतं. त्याच्यामध्ये आम्ही यांचे मॉक इंटरव्ह्यू घेत होतो. तर एका मुलाला हॉबी सेक्शन असतं तुम्हाला माहिती आहे की माझी हॉबी काय आहे ते मला लिहायचं असतं. तर डायरी लिहिणे हे त्याला लिहायचं होतं. ठीक आहे. मी डायरी लिहितो. त्याला 2 नंबरचं हे जे ऑप्शन आहे ते त्याला लिहायचं होतं. पण त्यांनी स्पेलिंग चुकवून टाकलं आणि त्यांनी हे स्पेलिंग लिहिलं. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा की किती मोठा फरक आहे याच्यामध्ये. मग जेव्हा आम्ही त्याला बोलवलं केबिनमध्ये जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू सुरू झाला जेव्हा त्याच्या हॉबीजवर प्रश्न विचारले गेले तर त्याला सगळेच्या सगळे जे हॉबीवरचे प्रश्न आहे ते डेअरी सायन्सवर विचारले गेले. मग गाईचं दूध मध्ये कोणते कंटेंट्स असतात, म्हशीच्या दुधात कोणते कंटेंट असतात, बकरीच्या दुधात कोणते कंटेंट असतात. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला विचारल्या गेल्या. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. हे जे बेसिक शब्द आहेत हे तुम्हाला याचे स्पेलिंग्स माहिती असले पाहिजे. त्याचे अर्थ माहिती असले पाहिजे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे तुमचे माहिती असले पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुम्हाला खूप वेगळ्याच लेव्हलवर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. त्यानंतर दुसरा फायदा होईल की न्यूजपेपर्स तुम्हाला व्यवस्थित वाचता येतील. ठीक आहे. आणि असे बरेचसे शब्द आहेत डे टू डे लाईफमध्ये. कधीतरी आपण त्याच्यावर एखादं वेगळं सेशन घेऊ आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगेल की एकाच शब्दाचे किती वेगवेगळे प्रकारचे अर्थ होतात. ठीक आहे. जसं बघा अ फ्यू आणि द फ्यू आणि फ्यू याच्यामध्ये काय फरक आहे? अ फ्यू, द फ्यू आणि फ्यू याच्यावर मी एक व्हिडिओ शेअर केला होता काही दिवस आधी. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी एक व्हिडिओ शेअर केला होता. किती लोकांनी तो पाहिला? अ फ्यू म्हणजे काय, द फ्यू म्हणजे काय आणि फ्यू म्हणजे काय? ठीक आहे. मी सगळ्यांना सजेस्ट करेल तो व्हिडिओ तुम्ही बघा. या तिन्ही गोष्टींचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि जोपर्यंत तुम्हाला
हां, विशालनी बघितला तो व्हिडिओ. जोपर्यंत असे बेसिक शब्दांचे तुम्हाला अर्थ आणि त्यांच्यामध्ये जे फरक जोपर्यंत माहिती नाही पडणार, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश पॅसेजेस हे खूप कठीण जाणार. ठीक आहे. सो एक एक त्याच्यात एक आपण सुवर्णमध्य काढू शकतो, की बघा 3 प्रकारचे जर एम-पी-एस-सी जर आपण बोललो, एम-पी-एस-सी तर 3 प्रकारचे पॅसेज असतात. ठीक आहे. एक पॅसेज असतो जो तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला दिलेला असतो. इंग्लिश पॅसेज असतो, त्याचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला दिलेलं असतं. दुसरा टाइपचा पॅसेज असतो, त्यात फक्त मराठी पॅसेज असतो. ज्याची आपण पहिलं जो सीसॅटचा टेस्ट होती, त्याच्यामध्ये फक्त मराठी पॅसेजेस आपण घेतले होते. तुम्हाला जर आठवत असेल तर. तिसऱ्या प्रकारचे जे पॅसेज असतात, त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश पॅसेजेस असतात. ठीक आहे. बरं. मग एक सुवर्णमध्य असं आहे, की तुम्ही फक्त या पॅसेजवर फोकस करा. जर तुमचं इंग्लिश कच्चं आहे, तर तुम्ही फक्त या पॅसेजवर फोकस करा किंवा या पॅसेजवर फोकस करा. या पॅसेजवर जास्त फोकस नका करू. ही आयडिया होऊ शकते, कारण की केवळ इंग्लिशचे पॅसेज हे कमी असतात आणि केवळ मराठीतले पॅसेज हे कमी असतात. ठीक आहे. असं जरी तुम्ही केलं, तरी मेन्समध्ये जे तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे, तुम्हाला प्रेसी रायटिंग म्हणजे काय सारांश लेखन करायचं आहे, तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. तुम्हाला एक पॅसेज ठीक आहे, एवढ्यावर एम-पी-एस-सीचं ते जे युद्ध आहे ते थांबत नाही. तुम्हाला एम-पी-एस-सी मेन्समध्ये तुम्हाला एक मराठी पॅसेज दिला जातो आणि त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. ठीक आहे. मराठी पॅसेज दिला जातो, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. त्याच्यानंतर इंग्लिशचा जो पेपर असतो, त्याच्यामध्ये इंग्लिश पॅसेज दिलेला असतो, त्याला मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. त्याच्यानंतर सारांश लेखन म्हणजे काय? तुम्हाला एक भला मोठा एक पॅसेज दिलेला असतो. ठीक आहे. तो उदाहरणार्थ समजा 150 शब्दांचा असेल, तर तुम्हाला 1/3 त्याचं करावं लागतं. म्हणजे 1/3 म्हणजे फक्त 50 शब्दांमध्ये तुम्हाला त्याचा सारांश लिहायचा असतो. ठीक आहे. तो सारांश लेखनसाठी जर तुम्हाला कदाचित माहिती नसेल, एक पॅटर्न असतो. इव्हन अशी एक शीट तुम्हाला दिलेली असते. त्या त्या उत्तराचं पहिलं तुम्हाला नाव तिथे लिहावं लागतं. एक योग्य टायटल त्याला सुचवावं लागतं, की त्या उत्तराला तुम्ही काय टायटल द्याल. त्या टायटलला 2 मार्क असतात. त्यानंतर अशा प्रकारचा तो बॉक्सेस दिलेले असतात. तर प्रत्येक बॉक्समध्ये एक शब्द तुम्हाला लिहायचा असतो. ठीक आहे. 10, 20, 30, 40 असं नंबरिंग असतं तिथे. ठीक आहे, की एका लाईनमध्ये फक्त 10 शब्द मावतील. अशा प्रकारे किती शब्दात तुम्ही ते लिहिलेलं आहे तिथेच ते कळतं. हा जो पॅटर्न आहे तो एम-पी-एस-सी मेन्सला पण लागू आहे आणि इव्हन यू-पी-एस-सी मेन्सला सुद्धा लागू आहे. यू-पी-एस-सी मध्ये पण जे प्रेसी रायटिंग असतं, त्याच्यात सुद्धा तुम्हाला अशीच शीट दिली जाते प्रेसी रायटिंगसाठी. त्याच्यात पण तुम्हाला 1/3 करावं लागतं. हे जे सगळे नियम आहेत ते सगळे सेम आहेत, कॉमन आहेत. त्यात काहीही बदल नाहीये. ठीक आहे. सो तुम्हाला ही पण प्रॅक्टिस करायची आहे, की तंतोतंत एखादा पॅसेज 150 शब्दांचा पॅसेज वाचून तुम्हाला त्याचा सारांश लिहायचा आहे 50 शब्दामध्ये. तर यासाठी शब्दांवर कमांड असली पाहिजे. वर्ड तुमची व्होकॅब्युलरी स्ट्राँग असली पाहिजे. शब्दांमधला जो मायन्यूट फरक आहे तो तुम्हाला तो क्लिअर असला पाहिजे. सो तुम्हाला जी मी एक एक्सरसाइज सांगितली ती तुम्हाला इथून पुढे 3 ते 6 महिने डेली बेसिसवर करायची आहे. ह्या छोट्या-छोट्या 2-3 एक्सरसाइज अशा आहेत, की ज्या तुम्हाला डेली बेसिसवर कराव्या लागतील. तेव्हा कुठे तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याचा फायदा होईल. एक्झामच्या दिवशी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला कळणार पण नाही. थेंबे थेंबे तळे साचे. सो व्होकॅब्युलरी, इंग्लिश आणि मॅप रीडिंग हे असे विषय आहेत, की ते एका दिवसात होणार नाही. मॅप रीडिंगला पण तुम्हाला रोज 10 ते 15 मिनिटं द्यावे लागतील. त्यानंतर इंग्लिशला पण रोज तुम्हाला 10 ते 15 मिनिटं द्यावे लागतील. या पद्धतीने तुम्हाला डेली थेंबे-थेंबे तुम्हाला तुमचं जे समुद्र आहे, महासागर आहे तो भरायचा आहे. मग तुम्ही एक काम असं करू शकता, की तुम्ही नोटबुक एक तयार करा. ठीक आहे.
रजिस्टर तुम्ही तयार करा. त्याचे 2 भाग करा. 2 भाग तुम्ही असे करा, की जसं अर्धी जी वही आहे, अर्धी वही ती करंट अफेअर्ससाठी ठेवा आणि फक्त बुलेट पॉइंट्स, ठीक आहे? किंवा मायक्रो नोट्स. मायक्रो नोट्स तुम्ही करंट अफेअर्सच्या काढायच्या. ठीक आहे? त्यानंतर जो उरलेला भाग आहे तो इंग्लिशसाठी ठेवायचा. आता त्यात जी मी तुम्हाला एक्सरसाइज सांगितली, की 30-30 शब्द. 30-30 शब्द डेली तुम्ही करायचे त्या उरलेल्या भागात करायचं. तर ही एक जी नोटबुक आहे ती नेहमी तुमच्या जवळ असली पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याचं रिव्हिजन तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे? हे तुम्हाला करावं लागणार. त्यासोबत दुसरं म्हणजे ग्रामर. ग्रामर तुम्हाला मराठीसाठी पण रेफरन्स सांगतो तुम्हाला मी. 1 मिनिटं. 1 मिनिटं द्या मला विवेक. ग्रामर तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला कोणतीही एक्झाम तुम्ही द्या. एम-पी-एस-सी मेन्स किंवा यू-पी-एस-सी मेन्स. तुम्हाला ग्रामर स्ट्राँग करावं लागेल. हे मी दोन्ही स्टुडंटसाठी सांगतो आहे. मग ते मराठी ग्रामर असो किंवा ते इंग्लिश ग्रामर असो. यू-पी-एस-सीमध्ये जे लोकं मराठी साहित्य हा विषय घेतात, ते मराठी कंपल्सरी पेपरमध्ये फेल झालेले आहे, असे अनेक उदाहरणं मी बघितलेले आहेत. ठीक आहे? ज्या गोष्टी इंग्लिशसाठी लागू होतात, त्याच मराठीसाठी सुद्धा लागू होतात. मेन प्रॉब्लेम असा असतो, की 10वी किंवा 12वी नंतर आपला इंग्लिशशी काही संबंध नसतो किंवा ज्या प्रकारचं मराठी आपल्याला असतं सिलेबसमध्ये, त्याच्याशी काहीही संबंध उरत नाही ग्रॅज्युएशनमध्ये. आणि आपल्याला असं वाटतं, की मी कॉलेजमध्ये खूप वाचन केलेलं आहे. मला कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. तर आताही यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीमध्ये मला मिळतील. हे असलं तुम्ही डोक्यातून काढून घ्या. मला बरेच मुलं प्रश्न विचारतात, की "सर मी मराठी साहित्य घेऊ का? माझा मराठी खूप चांगला आहे." मग मी त्याला सांगतो, की एक पान निबंध किंवा एक पॅराग्राफ तू लिहून मला पाठव. मग त्याचं त्यालाच कळतं, की ते किती कठीण आहे. सो मराठी ग्रामर तुम्हाला करावं लागणार. इंग्लिश ग्रामर सुद्धा तुम्हाला करावं लागणार. ठीक आहे. सो हळू-हळू जोपर्यंत आपले लेक्चर सुरू होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या लेव्हलवर करायचं आहे. लेक्चर जेव्हा आपले सुरू होतील, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी हळू-हळू कळतील. पण आतापासून जर तुम्हाला शक्य असेल, तर रोज अर्धा-अर्धा तास, 1-1 तास किंवा आठवड्यातून एकदा किंवा एक शनिवार शनिवारमध्ये 2 तास किंवा रविवारी 2 तास, आठवड्यातून 2-2 तास जरी तुम्ही दिले मराठी आणि इंग्लिशसाठी किंवा असं जरी केलं, की शनिवारी 2 तास मी मराठीसाठी देईल, रविवारी 2 तास मी इंग्लिशसाठी देईल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी फायदा होणार आहे. तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तर मेन्समध्ये तुम्हाला मराठी कंपल्सरीमध्ये सुद्धा निबंध लिहायचा आहे, इंग्लिश कंपल्सरीमध्ये सुद्धा इंग्लिश निबंध लिहायचा आहे. मग ते निबंध लिहिण्याची जी एक्सप्रेशन पॉवर आहे, सगळे लोकं सारखाच अभ्यास करतात, त्याच्यामुळे मुद्दे किंवा पॉइंट सगळ्यांचे सारखे असतात. पण निबंध कशासाठी? निबंध तुम्हाला सांगितला जातो लिहायला, ते कशासाठी? तर तुमचं जे भाषा सौंदर्य आहे, ते भाषा सौंदर्य कसं आहे? तुमचं एक्सप्रेशन पॉवर कसं आहे? एखादा विषय तुम्ही किती चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकता, याची टेस्ट तुमची घेतली जाते. म्हणून या बारीक-सारीक गोष्टी तुमच्या पक्क्या असल्या पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही अगदी 10वी पर्यंत जरी ग्रामर तुम्ही रिवाईज केलं, तरी चालणार आहे. आणि जेव्हा आपले लेक्चर चालू होतील तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी बारीक-सारीक गोष्टी नंतर कळणारच आहेत. मग आता इंग्लिशसाठी कोणतं पुस्तक वापरावं? तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं एस-पी बक्षी. ठीक आहे. जे मुलं इंग्लिश मीडियमचे आहेत किंवा ज्यांचं पूर्ण लहानपणापासून इंग्लिश मीडियममध्ये अभ्यास झालेला आहे, त्यांनी एस-पी बक्षी ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असं पुस्तक आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या एक्झामला लागणारं जे इंग्लिश आहे, ते त्याच्यात कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही म्हणजे इंग्लिश मराठीमधून जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, ठीक आहे. इंग्लिश जर मराठीमधून तुम्ही प्रिपेअर करत असाल, की काही लोकांना डायरेक्ट इंग्लिश पुस्तकं तुम्हाला वाचता येणार नाही, पण मराठीमधून काही पुस्तकं अवेलेबल आहेत. ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला Amazonवर जर तुम्ही सर्च केले, तर तुम्हाला ते सापडून जातील.
ठीक आहे. किंवा आपला बुक लिस्टचा व्हिडिओ बघा. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय की मराठीतून जे इंग्लिशचा अभ्यास करणार आहे त्यांच्यासाठी कोणतं पुस्तक आहे. त्यानंतर एस.पी. बक्षीच्या व्यतिरिक्त अजून एक इंग्लिशमधलं पुस्तक आहे रेन अँड मार्टिन. रेन अँड मार्टिन. हे सुद्धा एक पुस्तक आहे. ते पण खूप चांगलं तुमच्याकडून ग्रामर कव्हर करून घेईल. खूप बारीक-सारीक नियम असतात आणि ते नियम समजून घेऊन त्याच्यावर भरपूर प्रॅक्टिसची गरज असते. तर हे दोन्ही बुक्स त्या प्रॅक्टिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप चांगले पुस्तक आहेत. त्यानंतर एक पुस्तक आहे नॉर्मन लेविसचं. नॉर्मन लेविस. हाऊ टू रीड बेटर अँड फास्टर. ठीक आहे. त्याची कॉपी कुठे मिळाली लायब्ररीत मग वगैरे तर बघा. हाऊ टू रीड बेटर अँड फास्टर. ठीक आहे. तुमचं एखादी गोष्ट वाचण्याचा जो स्पीड आहे, तो मल्टिपल टाइम्स याच्याने वाढेल. सुरुवातीला म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतोय तुम्हाला, की काय वर्ड्स पर मिनिट किंवा पेजेस पर मिनिट किंवा पेजेस पर आवर असं काहीतरी आहे. वेट मिनिट. जो माझा ओरिजिनल स्पीड होता, तो काहीतरी 60 to 70 वर्ड्स पर मिनिट होता. 1 मिनिट. वर्ड्स पर मिनिट. जेव्हा मी बुक ते वाचायच्या आधी जे माझा स्पीड होता, तो 50 to 60 वर्ड्स पर मिनिट होता. ठीक आहे. जेव्हा मी ते पुस्तक वाचलं, त्यातल्या ज्या एक्सरसाइज मी कंप्लीट केल्या, तर त्याच्यानंतर जो माझा स्पीड आहे, तो 250 to 260 वर्ड्स पर मिनिट तो असा झाला. तो मल्टिपल टाइम्स तुमचा जो स्पीड आहे तो वाढेल. ज्या स्पीडमध्ये म्हणजे मला जो वेळ 100 पानं वाचायसाठी लागायचा, 100 पानं मला वाचायसाठी खूप जास्त वेळ लागायचा. पण त्याच वेळात मी पुढे जाऊन 600 पानं वाचायला सुरुवात केली. ठीक आहे. विथ अंडरस्टँडिंग, विथ कॉम्प्रिहेन्शन सगळ्या गोष्टी समजून, त्याच्यानंतर त्याच्यावरच्या एक्सरसाइज सॉल्व्ह करून त्याच्यातले जे प्रश्न आहेत ते सगळे बरोबर माझे यायला लागले. म्हणजे 600 पानं वाचायचं म्हणजे नुसतं असंच नाही की पानं पलटायचं नुसतं किंवा असं फॅन लावून टाकायचं साइडनी आणि त्याच्यासमोर पुस्तक उघडं करून बसायचं. मग ते ऑटोमॅटिक पानं पलटली जातात. तसं नाही. एक पेज वाचून आणि विथ अंडरस्टँडिंग. तर त्याच्यामध्ये काही अशा तुम्हाला तुमच्याकडून एक्सरसाइज करून घेतलेल्या आहेत, की तुमचा जो स्पीड आहे, तो प्रचंडपणे वाढणार आहे. ठीक आहे. सो या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करा डे टू डे बेसिसवर आणि तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. किमान तुम्ही व्होकॅब्युलरीवर जरी तुम्ही फोकस केला, व्होकॅब्युलरी जरी इम्प्रूव्ह करून घेतली, तरी बाकीच्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी लेक्चरमध्ये कव्हर करून घेईन. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत होतो? लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्या काही गोष्टी बघितल्या होत्या. मी 1-2 मिनिटात त्याचं रिव्हिजन करून घेतो आणि मग आपण आजच्या या पॉइंट्सला सुरुवात करूया. प्रिमाइसेस म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. अझम्पशन्स म्हणजे काय याचा अर्थ आपण बघितला होता. त्यानंतर कन्क्लुजन किंवा निष्कर्ष म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलं होतं. निष्कर्ष कसा ओळखावा याबद्दल मी बरेचसे लॉजिक्स, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या होत्या. त्यानंतर इन्फरन्स, अनुमान कसा काढायचा हे तुम्हाला सांगितलं होतं. इन्फरन्स आणि कन्क्लुजन यांच्यामधला मी तुम्हाला फरक सांगितला होता, की कन्क्लुजन म्हणजे काय, निष्कर्ष म्हणजे काय, तो लिखित असतो, तो लिहिलेला असतो पॅराग्राफमध्ये आणि अनुमान किंवा इन्फरन्स हा आपल्याला काढायचा असतो. एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय मुद्दे मांडलेले आहेत याचा अभ्यास करून, एनालिसिस करून आपल्याला निष्कर्ष स्वतःला काढावं लागतं. याला आपण अनुमान म्हणतो किंवा इन्फरन्स म्हणतो. त्यानंतर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे एखादा पॅराग्राफ वाचल्यानंतर त्याचे इफेक्ट्स काय होतील? ठीक आहे. ते आपल्याला काढावे लागतात. ते हिडन मीनिंग्स असतात. हिडन मीनिंग किंवा हिडन इफेक्ट किंवा हिडन रिझल्ट एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचं कॅल्क्युलेशन करणे, त्या स्वतः गोष्टी आपण डिराईव्ह करणे याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन्स किंवा निहितार्थ. त्यानंतर आर्ग्युमेंट्स म्हणजे युक्तिवाद. आपण त्याचे पण एक्झाम्पल बघितले
की आर्ग्युमेंटचे काय वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. आर्ग्युमेंट बाय एक्झाम्पल, आर्ग्युमेंट बाय अनालॉजी, कॉझल आर्ग्युमेंट, सेल्समॅन्स आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंट बेस्ड ऑन क्रोनॉलॉजी, ह्या सगळे मुद्दे आपण बघितले. आपण काही ॲडव्हर्टाइजचे एक्झाम्पल बघितले होते, की कशा प्रकारे शब्दांचा फेरफार करून किंवा निवडक शब्द वापरून आपण कसा अर्थ बदलू शकतो, या गोष्टी पण आपण बघितल्या होत्या. त्यानंतर काही सांकेतिक शब्द आपण बघितले होते. ऑल, ऑलवेज, ॲट लीस्ट, ॲट मोस्ट, बट कॅन बी, बट कॅनॉट बी. तुम्हाला ही यादी का दिली होती? कारण की याचा प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळा अर्थ असतो. एक्झॅक्टली, ईच, एव्हरी, इमिडिएटली, हे असे जे शब्द आहेत. नो फ्युअर दॅन, नो मोर दॅन, ओनली वन्स, परफेक्टली, यांच्यामध्ये फरक असतो. शुअर आणि प्रोबॅबली याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. सम, हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू, अनलेस, अंटिल, डिस्पाइट, इनस्पाइट, हे असे सगळे जे शब्द आहेत, याचे सगळे बारीक बारीक मिनिंग असतात. हे तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आता बघूयात अनवॉरंटेड अझम्पशन्स. अनवॉरंटेड अझम्पशन्स म्हणजे एखादी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यावरून उगाच ओढून ताणून आपण लॉजिक लावतो आणि ते जे अझम्पशन आहे ते कशा प्रकारे ते इनव्हॅलिड होतं. हा पॅराग्राफ तुम्ही वाचा. If government is able to contain inflation, the fiscal deficit will also come down. History stand witness to how the government brought down the fiscal deficit in the 70s. Inference. आता बघा कसं आपण याच्यातून इन्फरन्स काढतो. The government had succeeded in containing inflation in the 70s. बघा या पॅराग्राफचा स्ट्रक्चर बघा. If government is able to contain inflation, जर गव्हर्नमेंटनी इन्फ्लेशनला कंटेन केलं किंवा इन्फ्लेशन कंट्रोल केलं, द फिस्कल डेफिसिट विल ऑल्सो कम डाऊन. ठीक आहे. हिस्ट्री स्टँड विटनेस टू हाऊ द गव्हर्नमेंट ब्रॉट डाऊन फिस्कल डेफिसिट इन द 70s. आता याच्यावरून त्यांनी इन्फरन्स काय काढला? गव्हर्नमेंट हॅड सक्सिडेड इन कंटेनिंग द इन्फ्लेशन इन द 70s. बघा याचं थोडंसं तुम्हाला ऑपरेशन करून सांगावं लागेल. ठीक आहे. पॅराग्राफचा स्ट्रक्चर बघा कसं आहे. जर एक गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडेल. ठीक आहे. जर पहिली गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडेल. ठीक आहे. म्हणजे जर गव्हर्नमेंटनी महागाई किंवा इन्फ्लेशनला जर कंट्रोल केलं, इफ गव्हर्नमेंट कंट्रोल द इन्फ्लेशन, देन द फिस्कल डेफिसिट, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? हे राजकोषीय तूट. ठीक आहे. सो जर गव्हर्नमेंटनी इन्फ्लेशनला जर कंटेन केलं तर फिस्कल डेफिसिट सुद्धा कमी होणार, राजकोषीय तूट सुद्धा कमी होणार. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की हिस्ट्री गवाह आहे. म्हणजे हिस्ट्री च्या वरून आपण सांगू शकतो की हिस्ट्रीमध्ये पुरावा लपलेला आहे की कशा प्रकारे 1970 मध्ये 1970s मध्ये गव्हर्नमेंटनी फिस्कल डेफिसिट कशा प्रकारे कमी केला, इतिहास साक्षीदार आहे. ठीक आहे. मग याच्यावरून त्यांनी इन्फरन्स काढला की 1970 मध्ये त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटनी जे इन्फ्लेशन आहे हे कंट्रोल करण्यामध्ये गव्हर्नमेंट सक्सीड झाली होती. ठीक आहे. गव्हर्नमेंट सक्सेसफुली कंटेन्ड इन्फ्लेशन इन 1970. हा जो इन्फरन्स आहे तो काढलेला आहे. पण हा इन्फरन्स चुकीचा आहे. ठीक आहे. का चुकीचा आहे मी सांगतो. ठीक आहे. आता पहिली गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडणार आहे. ठीक आहे. आता जर दुसरी गोष्ट घडलेली असेल तर ती पहिल्याच गोष्टीमुळे घडली हे सिद्ध होत नाही. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं की बघा
आपण म्हणतो की ही पहिली गोष्ट जर घडली तर दुसरी गोष्ट घडणार. ठीक आहे? बरं. हे म्हणजे काय म्हणतात त्याला, ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही तुम्हाला प्रायमरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की जर पहिली गोष्ट घडली, तर दुसरी गोष्ट घडणार. मग जर आता दुसरी गोष्ट घडलेली असेल, तर हे कंपल्सरी आहे का, की त्याच्यामागे कारण फक्त पहिलीच गोष्ट आहे? हे कंपल्सरी नाहीये. का? कारण की दुसरी गोष्ट घडण्यामागे अजून कुठल्यातरी गोष्टी जबाबदार असू शकतात. कदाचित दुसरी गोष्ट हे तिसऱ्याच कुठल्यातरी गोष्टीमुळे घडत असेल किंवा चौथी गोष्ट पण जबाबदार त्याला असेल. 5वी गोष्ट पण त्याला जबाबदार असू शकते. मग याचा अर्थ काय? दुसरी गोष्ट घडली, याचा अर्थ 100% ती पहिल्याच गोष्टीमुळे घडली. असं आहे का? असं नाहीये. का? कारण की तिसरी पण गोष्ट जबाबदार असू शकते. चौथी, 5वी, 10वी गोष्ट पण त्याला जबाबदार असू शकते. हे सगळ्यांना कळालेलं आहे का मला सांगा? जर काही कोणाला डाऊट असेल, तर तसं सांगा. शुभंकरला कळलंय. ओके. बाकी विवेक, मोनाली क्षीरसागर, मोनाली शेंडगे, माहेश्वरीला कळलंय. ओके. सागरला कळलंय. कुणालला कळलंय. शशिकांतला कळलंय. ओके. ओके. प्राजूला कळलंय का? रोहन सुर्वेला कळलंय. व्हेरी गुड. ठीक आहे. आता अजून आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. तेव्हा तुम्हाला अजून ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. तुम्हाला आणखीन खूप क्लिअरली याच्याबद्दल पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. हे हे लॉजिक आहे बघा. हे एक प्रकारचं लॉजिक मी तुम्हाला आज देणार आहे आणि अशा प्रकारचे अनेक लॉजिक्स आहेत ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. अशा अनेक लॉजिक्स आहेत. त्यातलं हे जे पहिलं लॉजिक आहे, लॉजिक नंबर 1 ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे जर तुमच्या डोक्यात बसलं, तर याचा अनेक ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. याचा पहिला फायदा कुठे? तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला 100% या गोष्टींचा फायदा होईल. दुसरा फायदा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये होणार आहे. हा मोस्ट लॉजिकल तुमचा फायदा आहे. ज्या लोकांना लक्ष्मीकांत वाचताना कन्फ्युजन होत असेल, तुमच्या गोष्टीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जर हे सगळे लॉजिक जर फिट झाले, तर लक्ष्मीकांत तुम्हाला इतकं सोपं वाटेल, इतकं सोपं वाटेल, की तुम्हाला विश्वास बसणार नाही, की अरे हे तर इतकं सोपं होतं आणि हे मला कळत कसं नव्हतं. होऊ शकते बऱ्याच वेळेला एकेका पॅराग्राफने तुमचं 2-2 तास डोकं खाल्लं असेल, की एक-एक पॅराग्राफ 3-3, 4-4 वेळा वाचून सुद्धा तुम्हाला तो लक्षात येत नसेल. शेवटी तुम्ही कंटाळून पुस्तकं बंद करून टाकलेली असतील. असा अनुभव तुमच्यापैकी काही जणांना आला असेल. ठीक आहे. पण जेव्हा तुमच्या डोक्यात हे सगळे लॉजिक्स फिट बसतील, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या वाटतील, की तुमचा विश्वास पण नाही बसणार. असा अनुभव किती लोकांना आलेला आहे, की एकेका कन्सेप्टनी किंवा एकेका टॉपिकनी तुमचं खूप वेळ खाल्लेला आहे. तुम्हाला तुमचं खूप डोकं अच्छा माहेश्वरी. ओके. तुम्ही शेवटी कंटाळून पुस्तकं बंद केलेली आहेत. रोहन, व्हेरी गुड. बरोबर आहे. हे सगळ्यांनाच एक्झाम्पल कधी ना कधी हा एक्सपिरियन्स सगळ्यांनाच आलेला असेल. बऱ्याच वेळेला आलेला आहे. बरोबर आहे. हां, बऱ्याच वेळा वाचावं लागलं तेव्हा कुठे कळलं. का? कारण की त्या पद्धतीने वाचायची आपल्याला सवय नसते. कोणता शब्द महत्त्वाचा आहे, तो कीवर्ड त्या कीवर्डला किती महत्त्व दिलं पाहिजे, हे कळत नाही आपल्याला ते वाचताना. पण जेव्हा कोणीतरी समजून सांगतं, जेव्हा मी समजून सांगतो, आत्ताच रोहन म्हटले, की जेव्हा तुम्ही समजून सांगता तेव्हा मला कळतं. तर याचा अर्थ जेव्हा मी समजून सांगतो, तेव्हा मी जे योग्य शब्द असतात त्याच्यावर मी फोकस करतो. त्या योग्य शब्दाला योग्य आपण जेव्हा महत्त्व देतो, तेव्हा आपल्याला ते कळतं. कधी-कधी ओन्ली, इफ, देअरफॉर, बिकॉज, ॲज, परहॅप्स असे जे शब्द आहेत त्याच्यावर आपण फोकस नाही करत. त्याचं जे महत्त्व आहे ते आपण लक्षात नाही घेत. म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही. ठीक आहे. आता बघा, हे खूप शांतपणे लक्षपूर्वक तुम्ही ऐका. थोडेसे एफर्ट्स घ्या समजून घ्यायला. तुम्हाला खूप सोपं जाईल हे लॉजिक आणि मजा सुद्धा येईल बघा. बघा ही कंडिशन आहे. इफ पी देन क्यू हे लॉजिक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल,
तर ही एक कंडिशन आहे, कंडिशन नंबर 1. ठीक आहे. आता पी आणि क्यू काय आहे? हे इव्हेंट्स आहेत बघा, इव्हेंट्स. म्हणजे काय? जर पी घडला, पी हा इव्हेंट घडला, तर क्यू हा इव्हेंट घडणार आहे. जर पी ही घटना घडली, तर क्यू ही घटना घडणार आहे. ठीक आहे. आता याचे उदाहरण काय? उदाहरणार्थ पी हा इव्हेंट आहे आणि क्यू हा इव्हेंट आहे. पी इव्हेंट काय? मला भूक लागली. हा पी इव्हेंट आहे. आणि क्यू मी जेवणार. ठीक आहे. मग आता या लॉजिकनुसार त्याचा अर्थ काय होईल? की जर पी घडला, तर क्यू घडणार आहे. म्हणजे मला भूक लागली, तर मी जेवणार आहे. आता याच्यावरून कोणतं इन्फरन्स हा व्हॅलिड इन्फरन्स राहतो आणि कोणता इन्फरन्स हा इनव्हॅलिड राहतो, हे तुम्हाला कळणार आहे. जेव्हा आता मी सोपे उदाहरणं सांगेल, कदाचित तुम्हाला त्याचं महत्त्व पटणार नाही. पण जेव्हा मी खरे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगेल, की जसे एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. जेव्हा मी तुम्हाला ते सांगेल, तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व पटेल. बरं. आता पी आणि क्यू हे जर 2 इव्हेंट आपण बघितले, तर याच्यामध्ये तुम्हाला कदाचित हे पण होऊ शकतं, की ही तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, की जर पी झाला, तर क्यू होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये कंडिशन्स आहेत, की जर पी झाला नाही तर काय होईल? पी जर झालाच नाही तर काय होईल? ठीक आहे. दुसरी कंडिशन ही, की जर क्यू झाला नाही, तर त्याचा अर्थ काय? अशा वेगवेगळ्या तुम्हाला कंडिशन दिल्या जातील. पहिली कंडिशन आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता याचं वाक्यामध्ये जर तुम्ही उदाहरण बघितलं किंवा डे टू डे लाईफमध्ये किंवा पॅसेजेसमध्ये जर आपण उदाहरणं बघितली, तर बघा कशा प्रकारचं ते होतं. मला भूक लागली म्हणून मी जेवणार. सिंपल पहिली कंडिशन. ठीक आहे. कारण की आपल्या लॉजिकमध्ये पहिली केस ही आहे, की जर पी घडला तर क्यू घडणार आहे. म्हणजे काय? मला भूक लागली तर मी जेवणार आहे. जर मला भूक लागली म्हणून मी जेवणार आहे. कळतंय सगळ्यांना? सगळे माझ्यासोबत आहेत? सगळ्यांना कळतं आहे? खूप सोपं आहे. सध्या तरी खूप सोपं आहे. जेव्हा आपण एक्झाम्पल बघणार तेव्हा अजून तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. बरं, बरं. व्हेरी गुड. ठीक आहे. आता सगळे माझ्यासोबत आहेत. पुढची कंडिशन. मला भूक लागली नाही. मला भूक लागली नाही. ठीक आहे. तर म्हणून मी जेवणार नाही. बरं हा जो इन्फरन्स आहे तो व्हॅलिड इन्फरन्स आहे का सांगा बरं? हा व्हॅलिड इन्फरन्स आहे का? अच्छा, काही लोकं म्हणतात व्हॅलिड इन्फरन्स आहे. काही लोकं म्हणतात हा व्हॅलिड इन्फरन्स नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा शांतपणे विचार करा. ठीक आहे. मी कधी जेवणार? मला भूक लागली म्हणजे मी जेवणार. ठीक आहे. पण तेव्हा काय होईल? जेव्हा मला भूक लागलेलीच नाही. ठीक आहे. आता ही कंडिशन काय म्हणते? मला जर भूक लागली नाही तर मी जेवणार नाही. ठीक आहे. हा इन्फरन्स आहे. तर हा इन्फरन्स करेक्ट म्हणजे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? नाही म्हणतात. बरं. आता जे लोकं नाही म्हणतात, की हा व्हॅलिड इन्फरन्स नाही. तर मी काय करेल? मी काय केलं पाहिजे? जेव्हा ते म्हणजे का तुम्ही म्हणतात, की हा व्हॅलिड इन्फरन्स नाहीये? बघा, ठीक आहे. मग कदाचित तुम्हाला तुमच्या डोक्यात लाईट नसेल लागत, पण आता तुमच्या डोक्यात लाईट लागेल. बघा. पी म्हणजे काय? मला भूक लागली. क्यू म्हणजे काय? मी जेवणार. ठीक आहे. मला भूक लागली, की मी जेवणार. पी घटना घडली, तर क्यू घटना सुद्धा घडणार. पण आता आपण एक केस काय बघतो आहे, की मला भूक लागली नाही. ठीक आहे.
पी ही घटना घडलीच नाही. मला भूक नाही. ठीक आहे? तर याचा अर्थ मी जेवणारच नाही का? मला भूक नाही, तर मी जेवणारच नाही असं शक्य आहे का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये तुम्ही बघा, लॉजिक लावा. असं झालं असेल की नाही बऱ्याच वेळेला, की तुम्हाला भूक नसताना तुम्ही जेवलेला आहात. ठीक आहे? कदाचित तुम्हाला तुम्हाला आईने आग्रह केला. ठीक आहे? "अरे खाऊन घे रे 4 घास. अगं खाऊन घे गं 4 घास. असं नको करू." ठीक आहे? मित्राने आग्रह केला. "अरे काय होतं? ठीक आहे? खाऊन घे. जेव आमच्यासोबत. आमच्यासोबत डबा खा." कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये तुमच्यासोबत घडलं असेल. ठीक आहे? तुम्हाला भूक नाही, पण आता जसं शुभंकरनी सांगितलं आवडीचा पदार्थ. ठीक आहे? आवडीचा पदार्थ आहे. तर तुम्ही खाणारच. ठीक आहे? सो हे लॉजिक तुम्हाला लावायचं आहे, की मला भूक नाही म्हणून मी जेवणार नाही. हा जो अ, हां, तुम्हाला कोणी बळजबरी करेल. तुम्हाला जर कोणी बळजबरी केली, तुम्हाला जबरदस्ती केली, "जेव." मी म्हणतो म्हणून जेव. ठीक आहे? आग्रह, बळजबरी. ठीक आहे? आजारी असताना किंवा ठीक आहे बाबा 4 घास खाऊन घे. उपाशी नको झोपू. तब्येत खराब आहे. ठीक आहे? आईने केलाय म्हणून खा. ठीक आहे? काही लोकं फक्त तेवढ्यासाठी जेवतात, की माझी जेवणाची वेळ झालेली आहे. म्हणून मी माझं हां, काही लोकं म्हणतात, "माझं मन राख, माझ्यासाठी जेव." ठीक आहे? काही लोकांचं असं असतं, की फक्त जेवायची वेळ ते लोकं पाळतात, की हां, रोज संध्याकाळी मी 8 वाजता जेवतो, तर मला भूक जरी नसली, तरी मी काही ना काही जेवणार. बरोबर? सो मला तुम्ही हे जर लॉजिकमध्ये जर कन्व्हर्ट केलं याला, की पी ही जर घटना घडत असेल, त्याच्यामुळे क्यू ही जर घटना घडेल. ठीक आहे. पण पी जर ही घटना घडलीच नाही, तर क्यू सुद्धा घडणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण की लॉजिक काय आहे? जर पी घटना घडत असेल, तर क्यू घटना घडणार. ठीक आहे? ही किंवा जर हे जर असं असतं, की जर मला भूक लागली, ठीक आहे. बघा हां, लक्ष लक्ष द्या. जर मला भूक लागली, तर आणि तरच मी जेवणार. ठीक आहे. असं आहे का? आपली जी कंडिशन होती त्याच्यात असं आहे का? की मला भूक लागली तर आणि तरच मी जेवणार? असं नाहीये. आपलं लॉजिक साधं आहे. आपली कंडिशन साधी आहे, की जर मला भूक लागली, तर मी जेवणार. मग जर मला भूक लागली नसेल, तर कदाचित वेगळ्या कारणामुळे मी जेवू शकतो. काही सांगता येत नाही. माझा काही भरोसा नाही. होऊ शकते माझा मूड झाला जेवायचा, मी जेवून घेईल, भूक नसली तरी. काही सांगता येत नाही माझ्या मूडचं. बरोबर? थोडं-थोडं कळतंय तुम्हाला आता थोडं-थोडं तुम्हाला कळायला लागलेलं आहे. ठीक आहे? थोडं-थोडं तुम्हाला आता कळायला लागलेलं आहे. बघा, ठीक आहे? हां. आता पुढची कंडिशन बघा. पुढचं आता रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की याच लॉजिकला आपण रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ. बघा हां, जर इन्फ्लेशन किंवा इंग्लिशमध्येच घ्या. ठीक आहे, सोपं जाईल आपल्याला. इफ इन्फ्लेशन इज कंट्रोल्ड if inflation is controlled, fiscal deficit will be controlled. Fiscal deficit मी शॉर्ट मध्ये लिहितो. Fiscal deficit will be controlled. ठीक आहे. ही पुन्हा तीच कंडिशन आहे. कशी? इफ पी देन क्यू वाली. इफ पी देन क्यू.
सेम कंडिशन आहे की जर पी झालं तर क्यू होणार, ही सेम कंडिशन आहे. ठीक आहे. आता याच्या बेसिसवर तुम्हाला आता इव्हेंट दिलेला आहे. फिस्कल डेफिसिट वेट. आता तुम्हाला काय इव्हेंट दिलेला आहे? एक तुम्हाला याच्या बेसिसवर एक इव्हेंट दिलेला आहे की इन्फ्लेशन इज नॉट कंट्रोल्ड. इन्फ्लेशन इज नॉट कंट्रोल्ड, ही आहे. मग आता इन्फरन्स काय? इन्फरन्स, ठीक आहे. इन्फरन्स काय की फिस्कल डेफिसिट विल नॉट बी कंट्रोल्ड. फिस्कल डेफिसिट विल नॉट बी कंट्रोल्ड. मग हा जो इन्फरन्स आहे तो व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे सांगा बरं. व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे ते फक्त सांगा. सांगा पटापट, कमेंट करून सांगा. व्हॅलिड और इनव्हॅलिड. इफ पी देन क्यू. जर पी घडलं तर क्यू घडेल, ही कंडिशन आहे. म्हणजे काय? जर इन्फ्लेशन कंट्रोल झालं तर फिस्कल डेफिसिट कंट्रोल होईल, ही कंडिशन आहे. त्याच्या बेसिसवर एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे, सिच्युएशन दिलेली आहे की महागाई कंट्रोल नाही झाली, इन्फ्लेशन इज नॉट कंट्रोल्ड. मग फिस्कल डेफिसिटचं काय होईल? आपण इन्फरन्स काढला की फिस्कल डेफिसिट विल नॉट बी कंट्रोल्ड. मग हा इन्फरन्स व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? काहीतरी द्या उत्तर, काहीतरी उत्तर द्या, गेस करा. अच्छा, सौरभचं म्हणणं इनव्हॅलिड आहे. ओके. विवेकचं म्हणणं आहे इनव्हॅलिड. व्हेरी गुड, व्हेरी गुड सौरभ, विवेक, सागर इनव्हॅलिड. व्हेरी गुड. बघा, इन्फ्लेशन आणि फिस्कल डेफिसिट, ठीक आहे. काय रिलेशन दिलेलं आहे? इफ इन्फ्लेशन इज कंट्रोल्ड देन फिस्कल डेफिसिट विल बी कंट्रोल्ड. आता याच्या आधारावर काय कंडिशन दिलेली आहे? इन्फ्लेशन इज नॉट कंट्रोल्ड. इन्फ्लेशन ही कंट्रोल झालेलं नाही. मग फिस्कल डेफिसिटचं काय होईल? मग ते पण कंट्रोल होणार नाही का? मग फिस्कल डेफिसिट विल नॉट बी कंट्रोल्ड, हा जो इन्फरन्स आहे तो इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड आहे का? काय इनव्हॅलिड आहे? की इन्फ्लेशन हा एक पर्याय आहे. मग कदाचित दुसऱ्या मार्गाने, कदाचित गव्हर्नमेंटने स्वतःचे खर्च कमी केले तर फिस्कल डेफिसिट कमी होऊ शकतो. ठीक आहे. गव्हर्नमेंटनी एक्सपोर्ट वाढवले, एक्सपोर्ट इन्कम वाढवलं तर गव्हर्नमेंटचं फिस्कल डेफिसिट कमी होऊ शकतो. गव्हर्नमेंटला जर मोठ्या मोठ्या संख्येने ग्रांट्स मिळाल्या, देणग्या मिळाल्या वर्ल्ड बँकेकडून, अमेरिकेकडून, जपानकडून, तर फिस्कल डेफिसिट कमी होऊ शकतो. ठीक आहे. गव्हर्नमेंटने जर सबसिडी कंट्रोल केली, सबसिडीचं जे बर्डन आहे ते कंट्रोल झालं तर फिस्कल डेफिसिट कमी होऊ शकतो. गव्हर्नमेंटची जर व्याजाची रक्कम, गव्हर्नमेंटला दरवर्षी जे व्याज पे करावं लागतं ते जर कमी झालं तर फिस्कल डेफिसिट कमी होऊ शकतो. ठीक आहे. बरोबर. म्हणून आता एकटं इन्फ्लेशन कंट्रोल झालं नाही. आता इन्फ्लेशन हे कंडिशन आहे की जर इन्फ्लेशन कमी झालं तर सुद्धा फिस्कल डेफिसिट कंट्रोल होऊ शकतं. ही या अनेक शक्यतांपैकी एक शक्यता आहे. आपल्या कंडिशनमध्ये असं दिलेलं होतं का की इफ अँड ओन्ली इफ, इफ अँड ओन्ली इफ, इफ अँड ओन्ली इफ, if and only if inflation is controlled,
फिजिकल डेफिसिट विल बी कंट्रोल्ड. असं असं आहे का आपल्याकडे? नाहीये. आपल्याला अशी सिच्युएशन नाही दिलेली आहे. इफ अँड ओन्ली इफचा अर्थ काय? जर इन्फ्लेशन कमी झालं तर आणि तरच फिजिकल डेफिसिट कंट्रोल होईल. ठीक आहे? अशी कंडिशन आपल्याला नाही दिलेली आहे. हां, तो पैकी फक्त अनेकांपैकी एक रिझन असू शकतो. आता तुम्हाला कळतंय हळू-हळू मला काय म्हणायचंय. ठीक आहे? इफ अँड ओन्ली इफ याच्यामध्ये फरक आहे बघा. मरण फक्त ॲक्सिडेंटने होतं असं नाही. अनेक वेगवेगळ्या कारणांनी ॲक्सिडेंट म्हणजे मरण येऊ शकतं. बरोबर. ठीक आहे? बघा इफ आणि इफ याच्यामध्ये फरक आहे. जे लोकं इंजिनिअरिंगचे आहेत किंवा ज्यांचं मॅथेमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे, त्यांना याच्यातला फरक कळेल. आय-एफ आणि आय-डबल-एफ. इफ म्हणजे काय? की जर असं झालं तर तसं होईल. इफ धिस देन दॅट. इफ पी देन क्यू. आणि या इफचा अर्थ काय असतो? इफ अँड ओन्ली इफ. तर आणि तरच. ठीक आहे? ओके. सो आपण या पहिल्या लॉजिकमध्ये ह्याच सगळ्या कंडिशन आपण बघतो आहोत. ही पहिली कंडिशन. हे पहिलं लॉजिक आपण बघतोय, की जर आणि तरचं. ठीक आहे? अजून जेव्हा मी उदाहरणं देईल तुम्हाला, तेव्हा अजून तुमचं क्लॅरिटी येईल तुम्हाला. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला नवीन-नवीन वाटत असेल. ठीक आहे? तिसरं लॉजिक बघा. ठीक आहे? की पहिला इव्हेंट घडला. पी हा इव्हेंट घडला. ठीक आहे? मी जेवलो. कारण मला भूक लागली होती. आता कारण मला भूक लागली होती, हा इन्फरन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे सांगा बरं? मी जेवलो. हा करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. बरं. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. ज्यांनी सांगितलं की ते इनकरेक्ट आहे ते बरोबर आहेत. ठीक आहे. बघा याच्यामागचं कारण काय? कारण की आपण आत्ताच बघितलं होतं, की बघा पी म्हणजे काय? मला भूक लागलेली. मला भूक लागली. ठीक आहे. क्यू म्हणजे काय? मी जेवणार. ठीक आहे. मग आता हा इव्हेंट घडलेला आहे. क्यू हा इव्हेंट घडला. काय झालं? मी जेवलो. ठीक आहे. मी जेवलो. याच्यावरून आपण 100% असं नाही म्हणू शकत, की मला भूकच लागलेली होती. कदाचित मला कोणीतरी आग्रह केलेला असेल, कदाचित मला इच्छा झालेली असेल, माझा आवडीचा पदार्थ असेल, कोणीतरी मला शपथ घातलेली असेल, की माझ्यासाठी 2 घास खा. अनेक कारणं आहेत. त्यापैकी हे एक कारण होतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तो जो इन्फरन्स आहे तो इनकरेक्ट आहे. ठीक आहे. जर पी हा इव्हेंट घडला आणि जर त्याच्यामुळे क्यू हा इव्हेंट घडणार असेल आणि जर तुम्हाला ही सिच्युएशन दिली, की क्यू हा इव्हेंट घडलेला आहे. तर याच्यावरून आपण 100% असं नाही म्हणू शकत, की पी या इव्हेंटमुळेच तो इव्हेंट घडलेला आहे. ठीक आहे. पुढचं लॉजिक बघा. चौथं लॉजिक. मी जेवलो नाही. कारण मला भूक नव्हती. मी जेवलो नाही कारण मला भूक नव्हती. हे त्याच्यात थोडंसं तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. लॉजिक. कसं लॉजिक आहे बघा. थोडंसं तुम्हाला इथे आता गाईडन्सची गरज आहे. बघा. जर पी घडत असेल, तर क्यू घडणार. ठीक आहे. मला भूक लागली, तर मी जेवणार. ठीक आहे. पण मी जेवलो नाही. ठीक आहे. पण मी जेवलो नाही.
ठीक आहे, 1 मिनिट शुभंकर, एक मिनिट मला एक्सप्लेन करू द्या, मग सांगतो. जर पी होत असेल तर क्यू होणार. ठीक आहे. पण जर सिच्युएशन अशी आहे की मी जेवलो नाही, म्हणजे काय? मला भूक नसेल लागली म्हणून मी कदाचित जेवलो नाहीये. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की भूक लागणे ही प्री कंडिशन आहे. जेवणासाठी भूक लागणे ही प्री कंडिशन आहे. जर मी जेवलोच नाही, याचा अर्थ मला भूक लागलेली नव्हती. ठीक आहे. सो हे जे इन्फरन्स आहे तो करेक्ट इन्फरन्स आहे. लक्षात आलं का तुम्हाला? हा इन्फरन्स करेक्ट इन्फरन्स आहे. तुम्हाला किंवा म्हणजे इथ्यात बघा काय लक्षात द्यायचं आहे, की तुम्हाला इन्फरन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? किंवा व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? हेच फक्त शोधायचं आहे. ठीक आहे. कदाचित ते ट्रू नसेल, सत्य नसेल, प्रॅक्टिकल लाईफमध्ये वेगळंच काहीतरी घडलेलं असेल किंवा इलॉजिकल असेल किंवा इम्प्रॅक्टिकल असेल, तुम्हाला असं बावळटपणा वाटत असेल. पण ते आपल्याला इथे बघायचं नाहीये. आपल्याला काय इन्फरन्स आपला करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? इन्फरन्स व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? हे आपल्याला बघायचं आहे. सिच्युएशन इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. मग जर भूक लागली तर मी जेवणार. मग आता मी जर जेवलोच नाही, तर याचा अर्थ मी हे म्हणू शकतो, की मला भूक नाहीये. कारण की बघा जेवणासाठी ज्या 100 पॉसिबिलिटीज आहेत, त्यापैकी एक पॉसिबिलिटी तर मला माहिती आहे, की भूक लागणे. याचा अर्थ म्हणजे काय, की मी जेवलो नसेल, जर मी जेवलो नसेल तर ॲट लीस्ट हे पॉसिबल आहे. ॲट लीस्ट हे तरी खरं आहे, की मला भूक नव्हती. ठीक आहे. कारण की बाकीचे जे पॉसिबिलिटीज आहेत त्याच्याबद्दल इथे काहीच बोललेलं नाहीये. पण ही जी पॉसिबिलिटी आहे, कारण की जेवणासाठी ही पॉसिबिलिटी गरजेची आहे. पण जर मी जेवलोच नाहीये, त्याचा अर्थ मला भूक नसणार. हे करेक्ट इन्फरन्स आहे. कळलंय तुम्हाला? आता मला तुमच्या कमेंट्स बघू द्या. नाही, आपल्याला इथे शुभंकरचं पण मी कमेंट वाचली आणि सौरभची पण मी कमेंट वाचतो आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला मला कळतंय तुमच्या डोक्यात काय कन्फ्युजन आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या, की क्यू या इव्हेंटसाठी पी ही कंडिशन होती. मग क्यू हा इव्हेंट घडलाच नाही, याचा अर्थ पी हा घडला नसेल, हे करेक्ट इन्फॉर्मेशन आहे, करेक्ट इन्फरन्स आहे. कारण की ती दिलेली जी कंडिशन होती ती पी होती. ठीक आहे. मग जर क्यू घडलाच नसेल याचा अर्थ पी सुद्धा घडलेला नसेल. हा करेक्ट इन्फरन्स आहे. ठीक आहे. याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो वाटल्यास, की जर इन्फ्लेशन बघा हां, जर इन्फ्लेशन कंट्रोल झालं, तर फिस्कल डेफिसिट कमी होणार. सिच्युएशन काय आहे, की फिस्कल डेफिसिट कमी झाला नाही. याचा एक किमान अर्थ असा होऊ शकतो, की इन्फ्लेशन कमी झालं नसेल. इन्फ्लेशन कमी झालं नसेल म्हणून फिस्कल डेफिसिट कमी झाला नाहीये. हा करेक्ट इन्फरन्स आहे. कारण की ही प्री कंडिशनच आपल्याला दिलेली आहे, की फिस्कल डेफिसिट कमी होण्यासाठी इन्फ्लेशन कमी होणे ही प्री कंडिशन आहे. मग फिस्कल डेफिसिट कमी झालं का? नाही. मग काय प्रॉब्लेम असेल तर इन्फ्लेशन कमी झालेलं नसेल. हा सिंपल इन्फरन्स आहे, सिंपल लॉजिक आहे. आता कदाचित तुम्हाला कळलेलं असेल. सगळ्यांना कळलेलं आहे? ओके.
आपण याच्यावर अजून बऱ्याच एक्सरसाइज घेणार आहोत. तेव्हा तुम्हाला ह्या आणखीन चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी कळतील. आपण आत्ताच्या आत्ता एक लॉजिक आपण बघितलं, पहिलं लॉजिक बघितलं आणि त्या पहिल्या लॉजिकच्या आपण या 4 कंडिशन्स बघितल्या. ठीक आहे? बघा, ह्या पहिल्याच लॉजिकच्या मी तुम्हाला इथे ह्या 4 कंडिशन्स दिलेल्या आहेत. पी काय? महागाई कमी झाली आणि क्यू काय? राजकोषीय तूट कमी झाली, फिस्कल डेफिसिट कमी झालं. मग सरकारने महागाई आता पहिलीच कंडिशन सी, फर्स्ट कंडिशन, सरकारने महागाई नियंत्रणात आणली म्हणजे राजकोषीय तूट कमी होणार. बरोबर आहे. का? कारण की ती कंडिशनच आहे की जर पी घडलं तर क्यू घडेल. दुसरं सिच्युएशन, महागाई नियंत्रणात आली नाही म्हणून राजकोषीय तूट कमी होणार नाही. हे चूक आहे. का? कारण की इतर कुठल्या पण मार्गाने होऊ शकते राजकोषीय तूट कमी. बरोबर सौरभ. तिसरी सिच्युएशन, राजकोषीय तूट कमी झाली म्हणजे नक्कीच सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले असेल. ठीक आहे? हे सुद्धा चूक आहे. कारण की इथे नक्कीच म्हटलेलं आहे. का? का? कारण की कुठला तरी वेगळा मार्ग घेतला जाऊ शकतो. कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने सरकारने महागाई फिस्कल डेफिसिटवर नियंत्रण आणलं असेल. कारण की महागाईवर नियंत्रण हे अनेक गोष्टींपैकी एक ऑप्शन असू शकतं. मग राजकोषीय तूट कमी झाली याचा अर्थ नक्कीच 100% सरकारने महागाईवर नियंत्रण आणलं हे असं होऊ शकत नाही. बरं, चौथी सिच्युएशन, राजकोषीय तूट कमी झाली नाही म्हणजे नक्कीच सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवलं नसेल. हे बरोबर आहे. ठीक आहे? तुम्ही पीडीएफ नंतर वाचा. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी रेफर करायला मिळतील. त्यानंतर अच्छा, त्यानंतर नेक्स्ट आता अजून मजेशीर आहे बरं. लॉजिक नंबर 2. लॉजिक नंबर दुसरं. ठीक आहे? जर आणि तरचं लॉजिक आपण बघणार आहोत. जर आणि सॉरी जर तर नाही, हे किंवा ते. हे किंवा ते. ठीक आहे? आता याला मी इंग्लिशमध्ये सांगतो म्हणजे थोडंसं आपल्याला बरं पडेल समजून घ्यायला. आयदर ऑर. आयदर ऑरच लॉजिक. ठीक आहे? केस नंबर पहिली. केस नंबर पहिली. आता याचं कंडिशन काय बघा. आयदर पी ऑर क्यू ही कंडिशन आहे बघा. आता पी आणि क्यू काय आहे? इव्हेंट आहेत. बघा. पी और क्यू काय आहे? इव्हेंट आहेत. किंवा म्हणजे तुम्हाला 2 चॉईस आहेत तुमच्या समोर. एकतर पी तुम्हाला निवडायचा आहे किंवा क्यू निवडायचा आहे. दुसरा पर्यायच नाहीये. ठीक आहे? मग आता इथे सिच्युएशन दिलेली आहे. नॉट पी. नॉट पी. ठीक आहे? मग इन्फरन्स काय? इन्फरन्स देअरफॉर क्यू. ठीक आहे? पी हा इव्हेंट घडलाच नाही तर कोणता इव्हेंट घडेल? क्यू हा इव्हेंट घडेल. 100% हे ट्रू राहील. हा जो इन्फरन्स राहील तो करेक्ट इन्फरन्स राहील. ठीक आहे? बरोबर? हा करेक्ट इन्फरन्स राहील. आता रिअल लाईफ एक्झाम्पल. रिअल लाईफ एक्झाम्पल. तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात. ठीक आहे? आणि तुम्ही समजा विचारलं त्याला की ड्रिंक्समध्ये काय-काय आहे? प्यायसाठी काय-काय आहे? मग तो तुम्हाला काय सांगतो की सर एकतर चहा आहे एकतर चहा आहे किंवा कॉफी. चहा किंवा कॉफी. हे 2च ऑप्शन आहेत तुमच्याकडे. आयदर टी
और कॉफी. मग तुम्ही सांगितलं की मला चहा नको, नॉट पी. मग तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की तुम्हाला कॉफीच घ्यावं लागेल. ठीक आहे. तुम्ही हॉटेलवाल्याला विचारलं की काय आहे प्यायला? तो म्हणतो सर एक तर चहा आहे किंवा कॉफी आहे. आयदर टी और कॉफी. मग तुम्ही त्याला सांगितलं आय डोंट वॉन्ट टी. मग तो काय म्हणेल सर यू कॅन हॅव कॉफी. ठीक आहे. सगळ्यांना कळतंय हे? कळतंय सगळ्यांना? आता रिअल लाईफ एक्झाम्पल. रिअल लाईफ एक्झाम्पल. हे तर तुम्हाला मी एक एक सोपं म्हणून एक एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पल. आयदर गव्हर्नमेंट शुड ॲक्सेप्ट वर्कर्स डिमांड्स. Either government should accept workers' demand, or it should take steps to tackle the strikes. It should take steps to tackle strike. उदाहरणार्थ स्ट्राईक चालू आहे. ठीक आहे. वर्कर्सचा स्ट्राईक चालू आहे. मग गव्हर्नमेंटकडे 2 ऑप्शन आहेत. कोणते? आयदर इट शुड ॲक्सेप्ट द डिमांड. आयदर इट शुड ॲक्सेप्ट द डिमांड ऑफ द वर्कर्स और इट शुड टेक स्टेप टू टॅकल द स्ट्राईक. ठीक आहे. आणि आता जर तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड नॉट टू ॲक्सेप्ट द वर्कर्स डिमांड. ही जर तुम्हाला सिच्युएशन दिली की गव्हर्नमेंटनी हे ठरवलेलं आहे की गव्हर्नमेंट लोकांच्या डिमांड ॲक्सेप्ट करणार नाही. मग गव्हर्नमेंटकडे एकच पर्याय आहे की गव्हर्नमेंट शुड फाइंड द वेज टू टॅकल द स्ट्राईक किंवा गव्हर्नमेंट शुड टेक द स्टेप टू टॅकल द स्ट्राईक. मग अशा वेळेस हा जो इन्फरन्स आहे तो करेक्ट आणि व्हॅलिड इन्फरन्स राहील. ठीक आहे. तुम्हाला सिच्युएशन काय दिली नीट समजून घ्या. सिच्युएशन हे पहिली तर आता वरती जी तुम्हाला दिली आहे ती कंडिशन आहे. आता ही सिच्युएशन आहे. सिच्युएशन काय की गव्हर्नमेंट डिसाइडेड नॉट टू ॲक्सेप्ट द डिमांड्स. ठीक आहे. म्हणजे जो पहिला ऑप्शन आहे तो गव्हर्नमेंटनी तो ऑप्शन फेटाळलेला आहे. मग आता गव्हर्नमेंटकडे एकमेव ऑप्शन कोणता उरलेला आहे टू टॅकल द स्ट्राईक. हा एकच ऑप्शन गव्हर्नमेंटकडे उरलेला आहे. कळलंय सगळ्यांना? ओके. ओके. आता तुमच्या समोर 2 ऑप्शन्स आहेत. पूर्ण दुसरं एक्झाम्पल. एकतर एम-पी-एस-सीचा अभ्यास कर. एकतर एम-पी-एस-सीचा अभ्यास कर. एकतर एम-पी-एस-सीचा अभ्यास कर किंवा बाबांच्या ऑफिसला काम करायला जा. बाबांना ऑफिसमध्ये मदत कर. ठीक आहे. नीट समजून घ्या. तुम्हाला तुमची आई म्हणते की शांतपणे गप-गुमान अभ्यास करायचा असेल तर कर एम-पी-एस-सीचा, नाहीतर उद्यापासून बाबांच्या ऑफिसमध्ये बाबांना मदत करायला जा. मग तुम्ही काय म्हणता की नाही, मी उद्यापासून बाबांच्या ऑफिसमध्ये काम करायला जाणार नाही. मग तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? गप-गुमान एम-पी-एस-सीचा अभ्यास कर मग. ठीक आहे. मग एम-पी-एस-सीचा अभ्यास कर हे जे हे जे इन्फरन्स राहील तो व्हॅलिड इन्फरन्स राहील किंवा 2 पैकी एक नाहीच आहे काहीतरी. 2 पैकी म्हणजे दुसऱ्या या 2च्या पेक्षा वेगळा कुठला ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. जर तुम्ही हे करणार नाही, तर तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट.
दुसरं एक्झाम्पल, नेक्स्ट केस. आयदर P और Q. ठीक आहे. हे पुन्हा एकदा तुम्हाला कंडिशन दिलेली आहे लॉजिकची आणि तुम्ही ठरवलं की आय विल गो फॉर P. मी P ची निवड केली. मग आता इन्फरन्स काय इन्फरन्स? देअरफॉर नॉट Q. देअरफॉर नॉट Q. मग मी Q ची निवड करणार नाही. मी एकदा P ची निवड केली ना, मी आता Q ची निवड करणार नाही. मला सांगा हा इन्फरन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? व्हॅलिड आहे. ओके. सौरभचं म्हणणं आहे व्हॅलिड आहे. विशालचं म्हणणं आहे व्हॅलिड आहे. सागरचं म्हणणं आहे व्हॅलिड आहे. नीट लक्ष द्या हा. तुम्हाला 2 चॉईसेस होते. ठीक आहे. एक हे किंवा हे. मग तुम्ही एकाची निवड केली. ठीक आहे. बरं ठीक आहे. तुम्ही एका पार्टीत गेला. तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे. मित्राचा किंवा शुभंकर 1 मिनिट थांबा. तुम्ही व्यवस्थित लॉजिक निवडलेलं आहे. 1 मिनिट तुम्ही थांबा. तुम्हाला तुमच्या त्या कंडिशनवर मी येतो थोड्या वेळात. तुम्ही असं अझ्युम करा, की तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेलेले आहात. ठीक आहे. अझ्युम करा फक्त. आपल्याला माहिती आहे, की आपला मित्र किंवा मैत्रीण आपल्याला पार्टी देत नाही. पण तरी तुम्हाला अझ्युम करायचं आहे. आणि तुम्ही जर त्या बर्थडे पार्टीला गेलात, तर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. 2 ऑप्शन काय दिलेले आहे? एकतर केक खा एकतर केक खा किंवा मग चॉकलेट्स घे. एकतर केक खा, केक और चॉकलेट्स. 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पार्टीला जाता, बर्थडे पार्टीला आणि तुम्हाला विचारलं, की "काय बाबा काय खाशील? काय तू" म्हणजे तुम्ही त्याला विचारता, "काय सोय केलेली आहे तू पार्टीची?" मग तो म्हणतो, "केक किंवा चॉकलेट. केक घे, चॉकलेट घे, तुला काय खायचं ते खा." ठीक आहे. किंवा मग व्हेज किंवा नॉन-व्हेज. व्हेज और नॉन-व्हेज. ठीक आहे. मग आता तुम्ही केकची निवड केली. ठीक आहे. तुम्ही केकची निवड केली. आता याचा अर्थ तुम्ही चॉकलेटवर ताव मारणारच नाही का? तुम्ही जर केकची निवड केली, तर तुम्ही चॉकलेटवर ताव मारणार नाही का? मारणार ना, बरोबर. रोहनचं म्हणणं मारणार, बरोबर. अगदी बरोबर. मोनिका म्हणतात बरोबर आहे. मारणार. ठीक आहे. कारण की तुम्हाला असं नाही म्हटलेलं आहे, की दोघांपैकी एक काहीतरी घे. केक किंवा चॉकलेट हे 2 ऑप्शन तुझ्याकडे आहेत. केक खायचा तर केक खा, चॉकलेट खायचं तर चॉकलेट खा किंवा दोन्ही खायचं ते खा. काय खायचं ते तुला खा. तू दोन्ही खाल्लं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर? सो तुम्ही जर अशा केसमध्ये जर तुम्ही एकाची निवड केली, तर तुम्ही दुसऱ्याची निवड नाही करणार. हे जे इन्फरन्स आहे ते इनव्हॅलिड इन्फरन्स आहे. इनकरेक्ट इन्फरन्स आहे. ठीक आहे. पुन्हा दुसरं एक्झाम्पल काय? तुम्ही एका पार्टीत गेले व्हेज किंवा नॉन-व्हेज. ठीक आहे. व्हेज किंवा नॉन-व्हेज. आपण लग्नामध्ये जातो, रिसेप्शनला जातो. तिथे 2 प्रकारचे मेनू असतात. एक व्हेज असतो, एक नॉन-व्हेज असतो. ठीक आहे. आता जे बिचारे व्हेजवाले आहेत, ठीक आहे. ते ऑब्व्हियसली त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीच आहे. बरोबर? आता माझ्यासारखा गेला. माझ्यासारखा तिथे कोणीतरी गेला. ठीक आहे. आणि मी 2 ऑप्शन पाहिले. व्हेज पण आहे. व्हेजमध्ये काय आहे? बासुंदी आहे, रसमलाई आहे, गुलाबजामुन आहे आणि काय पनीर बटर मसाला आहे, पनीर टिक्का मसाला आहे,
मलाई कोफ्ता आहे, हे सगळे व्हेज मधले ऑप्शन आहेत. आणि नॉनव्हेज मध्ये काय तर तंदुरी चिकन आहे. ठीक आहे. मग नॉनव्हेज वाले काय करतील, ते व्हेज पण खातील, नॉनव्हेज पण खातील. ठीक आहे. कारण की ऑर लक्षात घ्या, ऑर कंडिशन ऑर आहे. ठीक आहे. सो जर मी व्हेज खाल्लं तर याचा अर्थ मी नॉनव्हेज खाणार नाही, हा इन्फरन्स चुकीचा आहे. मी नॉनव्हेज खाल्लं तर मी व्हेज खाणार नाही, हा ऑप्शन पण चुकीचा आहे. कदाचित एखादा व्हेजवाला म्हणेल, की चला आज मी नॉनव्हेज ट्राय करून बघतो. काय हरकत आहे? तुमचा मित्र तुम्हाला नाही म्हणणार आहे का? "नाही, नाही, नाही, तू व्हेज खाल्ला ना आता, मग चल ती नॉनव्हेजची प्लेट खाली ठेव." असं कोणी म्हणणार आहे का तुम्हाला? नाही म्हणणार. ठीक आहे. सो हे लॉजिक तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता तुम्हाला लॉजिक कळलेलं आहे. आता एक्झाम्पल देऊन मी लॉजिक तुम्हाला सांगितलेलं आहे. आता रिअल लाईफ एक्झाम्पल, की तुम्हाला पॅसेजमध्ये कशा स्टेटमेंट विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पुन्हा तेच. ठीक आहे. पुन्हा तेच एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. ठीक आहे. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा उठाव चालू आहे. आता सगळ्यांनाच माहिती आहे शेतकऱ्यांचा शेतकरी आंदोलन. शेतकरी आंदोलन सुरू आहे. ठीक आहे. एक पॅराग्राफच आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल, की शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला एक पॅसेज आलेला आहे आता. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंटकडे 2 ऑप्शन्स आहेत. एकतर त्याने डिमांड ॲक्सेप्ट कराव्या किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या डिमांड जर ॲक्सेप्ट नाही केल्या म्हणजे एकतर त्याने ते ॲक्सेप्ट कराव्या किंवा आंदोलन शांत करण्याचे त्यांनी मार्ग शोधून काढावे. आंदोलन शांत करावे. ठीक आहे. एकतर ॲक्सेप्ट कर किंवा आंदोलन शांत कर. ह्या 2च ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंटकडे. ठीक आहे. मग आता तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, की गव्हर्नमेंटनी आता कंडिशन बघा हां. गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांच्या ज्या डिमांड आहे त्या ॲक्सेप्ट केल्या. गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांच्या डिमांड ॲक्सेप्ट केल्या. ठीक आहे. आता इन्फरन्स तुम्हाला सांगतो, तो करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे किंवा काय म्हणतात व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे ते मला सांगा. आता इन्फरन्स सांगतो, की शेतकऱ्यांच्या डिमांड ॲक्सेप्ट झाल्या. आता आंदोलन शांत करण्याची काही गरज नाही. तर हा जो इन्फरन्स आहे, तो व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे मला सांगा. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गव्हर्नमेंटकडे 2च ऑप्शन आहे. एकतर डिमांड ॲक्सेप्ट कर किंवा आंदोलन शांत करण्याचे जे पर्याय आहे ते शोधून काढ. किंवा आंदोलन शांत करण्यासाठी स्टेप्स तू घे. मग आता कंडिशन काय, की ॲक्सेप्ट केली. गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांची डिमांड ॲक्सेप्ट केली. आता आंदोलन शांत करण्याची काहीही गरज नाही. मोनालीचं म्हणणं व्हॅलिड आहे. बरं. बाकी लोकांचं काय म्हणणं आहे? माहेश्वरीचं म्हणणं व्हॅलिड आहे. आपण आत्ता जे केक आणि चॉकलेटचं, व्हेज आणि नॉन-व्हेजचं उदाहरण लागलं ना, त्या लॉजिकनी तुम्ही इथे लॉजिक लावा. सौरभचं म्हणणं इनव्हॅलिड. व्हेरी गुड. रोहनचं म्हणणं इनव्हॅलिड आहे. विशालचं म्हणणं इनव्हॅलिड आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड सागर. इनव्हॅलिड आहे. व्हेरी गुड. कारण बघा नुसतं शेतकऱ्यांच्या डिमांड ॲक्सेप्ट करून चालणार आहे का? नाही. नुसतं शेतकऱ्यांची डिमांड ॲक्सेप्ट करून चालणार नाही. गव्हर्नमेंटला इतरही पर्याय शोधायची गरज आहे ना. गव्हर्नमेंटनी हे सुद्धा केलं पाहिजे आणि हे सुद्धा केलं पाहिजे. ठीक आहे. किंवा आंदोलन शांत करण्याची गरज नाही. हे इनव्हॅलिड आहे कारण की गव्हर्नमेंटनी आंदोलन शांत करण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं डिमांड ॲक्सेप्ट करून चालणार आहे का? नाही. जे आंदोलन चालू झाल्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. तर ते सुद्धा त्याची सुद्धा जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारने हे प्रयत्न केले पाहिजे, की आंदोलन सुद्धा कसे शांत होईल. सो जेव्हा आपण ए किंवा बी किंवा पी और क्यूमध्ये विचारतो,
ते आपोआप होणार, पण सरकारने इतर पण पर्याय शोधले पाहिजे. ठीक आहे. नुसतं डिमांड बघा, ऐकून घ्या, ऐकून घ्या. आपण फक्त एकच बाजू बघतो आहे. एकच बाजू बघतोय आपण बघा. शेतकऱ्यांच्या ज्या डिमांड आहेत, या 5 डिमांड आहेत. हे 5 डिमांड आहेत. त्या सरकारने सर्वच्या सर्व ॲक्सेप्ट केल्या. ठीक आहे. पण तेवढ्याने त्या गोष्टी होणार नाही. कदाचित ज्या अजून काही गोष्टी असतील 6, 7, 8 ज्या पॉसिबल डिमांड असतील, त्यासुद्धा सरकारने शोधून काढल्या पाहिजे जेणेकरून ते आंदोलन पूर्णपणे शांत होईल. ठीक आहे. नुसतंच डिमांड ॲक्सेप्ट करणं नाहीये. असं होऊ शकतं ना, की बाबा ठीक आहे. ह्या शेतकऱ्यांनी 5 डिमांड केल्या. त्या सरकारने ॲक्सेप्ट केल्या. पण शेतीमध्ये जे इतर काही प्रॉब्लेम्स आहेत. शेतीचं जे सरकारचे धोरण चुकतं आहे. त्या चुकीचं धोरण सुद्धा सरकारने बदललं पाहिजे ना, नाहीतर मग पुन्हा 6 महिन्यानंतर आंदोलन होणार. ठीक आहे. सो आपलं लॉजिक काय आहे? आपल्याला फक्त याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी लावायची आहे. हे पण तुम्ही बघा. याच्यामध्ये तुम्ही जेवढी जेवढी सब्जेक्टिव्हिटी ॲड कराल, सर असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, त्याच्यामुळे मग ते जे प्रकरण आहे ते चिघळत जाईल. लॉजिक डोक्यामध्ये फिट नाही बसणार. लॉजिक एकच आहे, की पी आणि क्यू ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे चॉईस असेल, ठीक आहे. त्यापैकी तुम्ही पीची निवड केली, तर याचा अर्थ तुम्ही क्यूची निवड करणार नाही, असं होऊ शकत नाही. कदाचित कोणीतरी असं असेल, की तो पी पण घेईल, क्यू पण घेईल. ठीक आहे. सरकारने जर डिमांड ॲक्सेप्ट केल्या, तर कदाचित सरकार अजून काही पावलं उचलू शकते. ठीक आहे. सो होऊ शकतं, की सरकार पी पण करेल आणि क्यू पण करेल. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? ओके. पुन्हा तिसरी केस बघा, तुम्हाला अजून क्लिअर होईल. केस नंबर 3. पुन्हा तेच. आयदर पी ऑर क्यू. ठीक आहे. आणि आपण सिलेक्शन कशाचं केलं? क्यूचं केलं. लक्षात घ्या. ठीक आहे. आपण सिलेक्शन कशाचं केलं? क्यूचं केलं. मग देअरफॉर आता इन्फरन्स काय? नॉट पी. देअरफॉर नॉट पी हा इनकरेक्ट राहणार. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल लक्षात घ्या. कंडिशन इथेच आहे. मी इथे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. काय एक्झाम्पल? बघा स्टेटमेंट. आयदर आय विल गो और शी विल कम. ठीक आहे. एकतर मी जाणार किंवा ती येणार. ठीक आहे. आता कंडिशन काय आहे? ठीक आहे. शी हॅज कम. आता इन्फरन्स काय आहे? ती आली. ठीक आहे. कंडिशन काय? ती आली. शी हॅज कम. इन्फरन्स काय? आय विल नॉट गो. ठीक आहे. मला सांगा, इन्फरन्स व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? ठीक आहे. लक्षात घ्या. लॉजिकनी उत्तर द्या. इमोशन्सनी उत्तर देऊ नका. तुमचं लॉजिक लावा, इमोशन्स लावू नका. तो इन्फरन्स व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? ते सांगा.
एकतर ती येईल किंवा मी जाईल. कंडिशन आहे ती आली. इन्फरन्स आहे मी जाणार नाही. लॉजिक लावायचं आहे, लॉजिक. सांगा पटापट, विचार करा. रोहनचं म्हणणं इनव्हॅलिड. ओके. प्राजूचं म्हणणं इनव्हॅलिड. शुभंकरचं म्हणणं इनव्हॅलिड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सागर, व्हेरी गुड. इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड, व्हेरी गुड. ठीक आहे, इनव्हॅलिड. भांडण झाले असतील. अच्छा, काय शुभंकर काय म्हणतात? एक मिनिट, बघू वाटत नसेल. नाही, मी तुम्हाला तेच म्हणतो, इमोशन्स तुम्ही तुमचे इमोशन्स लावले की तुम्ही फेल व्हाल इथे. मुली येत नसतात. अच्छा, तेच म्हणतो की इथे तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं आहे. तुम्ही तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स तिथे लावू नका. तुम्ही हे एक्झाम्पल इमोशनली घेऊ नका. अच्छा, तुम्ही लॉजिक लावलं. बरं. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे. नाही, ज्यांनी इनव्हॅलिड म्हटलेलं आहे ना, त्यांना सगळ्यांना मी करेक्ट बोललेलो आहे. एवढं लक्षात घ्या. ज्यांचं उत्तर इनव्हॅलिड आहे, त्यांनी सगळ्यांनी लॉजिकच लावलेलं आहे. पण जे म्हटलंय की हे व्हॅलिड आहे, ते सगळे त्यांनी कुठेतरी त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स लावलेला आहे किंवा त्यांनी हे जे एक्झाम्पल आहे ते इमोशनली घेतलेलं आहे. हां, तर एमपीएससी लॉजिक बघतात. ते तुमचे इमोशन्स, ज्यांनी मध्ये इमोशन घुसवलं त्याचे मार्क्स कटले. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता याचे भरपूर काही वेगवेगळे त्याचे अर्थ होऊ शकतात. याच्यात तुमचे भरपूर काही एक्सपिरियन्स याच्यामध्ये असतील. तर हे आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला लॉजिकली विचार करायचा आहे. एक तर ती येईल किंवा मी जाईल. ठीक आहे. आता एक्झाम्पल घ्या की तुमची बहीण पुण्याला राहते आहे. तर म्हणजे मुलं असतील. तर त्यांनी हे इमॅजिन करा की तुमची बहीण पुण्याला राहते आहे आणि तुम्ही तुमच्या गावी राहता. मुली जर असतील तर तुम्ही हे लॉजिक लावा की तुमची मैत्रीण आहे आणि ती तुम्हाला पुण्यावरून भेटायला येते. ठीक आहे. मग आता तुमचं इमोशन्स किंवा काय म्हणतात त्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये काउंट होणार नाही. ठीक आहे. मग आता मुलांच्या केसमध्ये बहीण असेल, मुलींच्या केसमध्ये मैत्रीण असेल. मग एकतर ती येईल किंवा म्हणजे एकतर मी जाईल किंवा मग ती येईल. ठीक आहे. ती आलेली आहे. याचा अर्थ मी जाणार नाही असं होत नाही. ठीक आहे. ती जर आली असेल तर कदाचित मी पण तिला भेटायला जाऊ शकते. ठीक आहे. दोन्हीपैकी काहीतरी होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं की ती अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेली आहे आणि मी अर्ध्या रस्त्यापर्यंत जात आहे. ठीक आहे. सो ती जर आली असेल तर मला जायची गरजच नाही आहे. हा अप्पलपोटेपणा आहे. हा स्वार्थीपणा आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे लॉजिक काय आहे? लॉजिकच्या बेसवर तुम्ही, आणि लॉजिक हेच आहे आपलं, आयदर पी ऑर क्यू याच्यामध्ये आपण एकाची जर निवड केलेली असेल तर दुसरं होणार नाही, हे चुकीचं आहे. होऊ शकतं, दोन्ही गोष्टी पॉसिबल होतील. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलेलं आहे. सो बघा, हे तुम्हाला या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे. या अँगलने तुम्हाला तुमचं लॉजिक डेव्हलप करत जावं लागणार आहे आणि हळूहळू तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. आणि याचा इव्हेंच्युअली एक दिवस असा येईल की तुमचे सगळेचे सगळे लॉजिक बरोबर बसतील. असे बरेच लॉजिक्स माझ्याकडे आहेत. या सगळ्यांची उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही एका लॉजिककडे किंवा अशा प्रकारच्या एका एक्झाम्पलकडे बघून तुम्ही निर्णय घेऊ नका. आपले एक 7, 8, 10 लेक्चर्स होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर आपण पॅसेजेस घेऊयात. त्यानंतर तुम्हाला हळू-हळू या छोट्या-छोट्या गोष्टींचा रिझल्ट मिळायला लागेल. कळतंय सगळ्यांना? ओके.